आणि आता बातमी उद्धव ठाकरेंची। उद्धव ठाकरेंसमोर सध्या आव्हानांचा डोंगर आहे। सत्ता गेली, निवडणूक चिन्ह गेलं, मग बघता बघता पक्ष निसटला। निष्ठावंत निकटवर्तीय म्हटले जाणारे सुद्धा साथ सोडून गेले। पण याच काळात उद्धव ठाकरेंना लाभलेली रश्मी ठाकरेंची साथ चर्चेचा विषय बनली। अगदी अलीकडेच कोकण दौऱ्यातही रश्मी ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा वावर चर्चेत राहिला। व्हॅलेंटाईन वीक सुरू होत असतानाच राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत असलेल्या या लव्ह स्टोरी विषयी जाणून घेऊया। विंडो सीट अडवून बसलेल्या सौ आणि त्यांच्या सौंसाठी ही सीट राखून ठेवणारे श्री। श्रींना तसं पाहिलं तर सध्या सीट शेअरिंगचं टेन्शन आहे, पण इथे सीट शेअर करताना ते जगातल्या कुठल्याही नवऱ्याच्या चेहऱ्यावर असतील असे भाव चेहऱ्यावर आणून शेजारी बसलेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे पुत्र आणि त्यांच्या सुनबाई, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी, राज्याच्या राजकारणातल्या ताकदवान कुटुंबांपैकी एक ही मंडळी अशी ट्रेनने प्रवास करताना पाहायला मिळणं तसं महाराष्ट्रासाठी दुर्मिळच। पण हे चित्र ठाकरेंच्या कोकण दौऱ्याच्या निमित्तानं दिसलं। पण फक्त हेच नाही तर अशी बरीच दृश्य महाराष्ट्रानं मागच्या काही महिन्यांत पाहिली, जी दृश्य रश्मी आणि उद्धव ठाकरे यांच्या कठीण समयी बहरणाऱ्या नात्याची साक्ष देत आहेत। मुख्यमंत्री झालेल्या नवऱ्याला हात मिळवणाऱ्या रश्मी ठाकरे आठवत असते। ते नवऱ्याचं मुख्यमंत्रीपद गेलं, पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं, तेव्हा वर्षा निवासस्थान सोडताना पतीला सोबत करणाऱ्या रश्मी ठाकरे महाराष्ट्रानं पाहिल्या। पक्षात अभूतपूर्व फूट पडल्यानंतर राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या रश्मी ठाकरे या सुद्धा महाराष्ट्रानं पाहिल्या। तर महामोर्चात सहभागी होत आपल्या पतीच्या महासंकटात उभं राहण्याचं कर्तव्य या पत्नीनं पार पाडलं। कोरोना काळात मास्क लावून तर संकट काळात पदर खोचून त्या उद्धव ठाकरेंसोबत दिसल्या। कधी नव्हे त्या नाशिकच्या सभेत शिवसैनिकांच्या रश्मी वहिनी मंचावरही आल्या। आग्रह खूप झाला, पण मंचावरची खुर्ची आपली नाही असे भाव चेहऱ्यावर आणत श्रोत्यांच्या रांगेत जाऊन बसल्या। ठाकरे कोकण दौऱ्यावर निघाले तेव्हाही सोबत दिसल्या। देवदर्शनापासून ते ट्रेन प्रवासापर्यंत रश्मी ठाकरेंची साथ माध्यमांचे कॅमेरे टिपत गेले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातली ही पती पत्नीची जोडी त्यांच्या लव्ह स्टोरीमुळे पुन्हा चर्चेत आली। या प्रेम कहाणीची सुरुवात होते ती 1987 सालात, जेव्हा रश्मी ठाकरे तेव्हाच्या रश्मी पाटणकर या LIC मध्ये नोकरी करत होत्या। इथेच राज ठाकरे यांची बहीण जयवंती आणि रश्मी यांची भेट झाली। पुढे मग जयवंती ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी यांची भेट घडवून आणली। ओळख, मैत्री आणि प्रेम असे टप्पे पार करत अखेर हे दोघं लग्नबंधनात अडकले। प्रेम तर लग्न या दरम्यानच्या काळात डोंबिवली गर्ल असलेल्या रश्मी पाटणकरांसाठी तेव्हाच्या बँड्रा बॉय उद्धव ठाकरेंना डोंबिवलीच्या कित्येक फेऱ्या माराव्या लागल्या। या फेऱ्या मारण्याचा काळ संपला आणि 13 डिसेंबर 1989 मध्ये 7 फेरे घेत रश्मी आणि उद्धव ठाकरे यांनी लग्न केलं। ठाकरेंच्या घरच्या सून म्हणून रश्मी ठाकरे या तशा माध्यमांमध्ये फारशा चर्चेत राहिल्या नाहीत। माध्यमांपासून आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून त्या तशा अलिप्तच राहिल्या। उद्धव ठाकरे यांच्या हातात पक्षाची जबाबदारी आल्यानंतर त्या पडद्याआड सक्रिय झाल्या, अदृश्य शक्ती बनल्या असं म्हटलं जातं। पण खऱ्या अर्थानं ठाकरे मुख्यमंत्री होताच जेव्हा सामनाचं संपादक पद रिक्त झालं, तेव्हा रश्मी ठाकरेंचं राजकारणात सॉफ्ट लॉन्चिंग झालं। बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यानंतर या पदावर रश्मी ठाकरे विराजमान झाले। मुख्यमंत्री असतानाच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते, तेव्हा रश्मी ठाकरेंकडे मुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता चर्चेत होती। पण त्याच काळात जुळलेल्या इतर राजकीय समीकरणांनी ती शक्यता पूर्णत्वास येण्याची शक्यता संपवली। पण जे काही घडलं त्यानंतर मुख्यमंत्री पदावरही करावी लागली नसती इतकी कसरत ठाकरे कुटुंबाला करावी लागली। आणि इथेच पतीच्या जोडीनं रश्मी ठाकरे यांनी सुद्धा संकटाशी मुकाबला करण्याचं ठरवलं। ठाकरेंच्या सुनबाई रश्मी ठाकरे पहिल्यांदाच राजकारणात इतक्या सक्रिय दिसल्या। आता त्या निवडणुकीच्या राजकारणात येतात का, की ठाकरे घराण्याची सून म्हणून अंतर राखूनच पतीला साथ देतात, वगैरे वगैरे प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील। पण सध्या तरी त्यांची नुसती साथ पती उद्धव ठाकरे यांच्यासाठी काही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोलाची ठरते, हे काही कमी महत्त्वाचं नाहीये। गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज। Thank you.